नमस्कार. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग 2025चा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल आणि त्याचा रिझल्ट कधी लागला याची चर्चा करू. तर याचा रिझल्ट जो आहे तर ऑगस्टमध्ये लागेल आणि याचा जे कट ऑफ आहे ऑगस्टमध्ये लागेल, 15 तारखेच्या आत लागेल असं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आणि याचा कट ऑफचा आपण बघू. पेपर IBPSने घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि फॉर्म खूप आहेत त्यामुळे कट ऑफ तर हाय लागणार आहे, पण जो TCSचा कट ऑफ असतो तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी लागेल. साधारणतः ओपनच्या मुलांना ज्यांना 166 मार्क येतील, 166 प्लस मायनस 2 म्हणू शकतो, 164 to 168 एवढ्या रेंजमधल्या मुलांचे 100% होणार. म्हणजे तुमचे 82 ते 84 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. तसं OBC मुलांचा 2 प्रश्न कमी धरा, म्हणजे तुमचे 81 प्रश्न ते 82-83 प्रश्नापर्यंत बरोबर यायला पाहिजे. फिमेलचे 158 जर मार्क येत असले, म्हणजे 79 प्रश्न, तर तुमचं 100% होणार. कारण बरेच जणांना असं वाटत आहे की कट ऑफ खूप हाय लागणार, 180 आणि 170 असा लागेल, पण तसं नाही लागणार. याचं कारण एवढंच आहे की पेपर IBPSने घेतलेला आहे आणि IBPSचे पेपरमध्ये TCS सारखे मार्क येत नाहीत. तुम्ही जर मागचे पेपर बघितले IBPSने घेतलेले, जसे ZP पेपर, ZP एक्झाम, आरोग्य सेवक IBPSने घेतलेल्या होत्या, तर त्याचे कट ऑफ 154, 152, 140, 148 असे कट ऑफ लागलेले आहेत, म्हणजे खूप कमी कट ऑफ आहेत. GMC धुळे आणि GMC नागपूर 600 जागा होत्या नागपूरला, ते पेपर बी IBPSने घेतलेला होता. ते पेपरचं कट ऑफ बी 152, 148 असे कट ऑफ लागलेले. 140 कॅटेगरी वाईज समजा, ओपन 152, OBC 148 अशा दरम्यान लागलेले. त्याच्यावरून आपण कन्सिडर करू शकतो की ओपन जनरलचा याच्यात फॉर्म जास्त आहेत, त्याच्यात 27,000 फॉर्म होते आणि याच्यामध्ये जवळपास 1,20,000 फॉर्म आहेत. म्हणजे जवळपास 90,000 मुलांनी एक्झाम दिली असं म्हणू शकतो आपण. 90,000 ते 1,00,000पर्यंत 90,000 मुलांनी एक्झाम दिली, त्यामुळे ते कुठे तर मार्क वाढणार, थोडासा कट ऑफ वाढणार. तर कट ऑफ हाच येणार 83 प्रश्नाचे. तुम्ही जर आसपास असाल, अंदाज असाल तुम्हाला, तर तुम्ही 100% तुमचं होऊन जाईल. याच्यापेक्षा जास्त कट ऑफ असणार नाही. OBC जनरल 162, फिमेल 158. त्यानंतर बघूया EWSचा कट ऑफ कमी लागायचं कारण म्हणजे फॉर्म खूप कमी आहेत. ST पेक्षा सुद्धा कमी फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ 154 किंवा याच्यापेक्षा सुद्धा कमी लागू शकतो. 150 असा सुद्धा लागू शकतो. EWSचं काही सांगतात नाही. फिमेलचा आणखीन कमी लागला 148. म्हणजे तुमचे साधारणतः फिमेलचे 75 प्रश्न जर बरोबर येत असतील, तर तुम्ही याच्यात तुमचं होऊ शकते. आणि विशेष म्हणजे फिमेलची उपस्थिती खूप कमी होती, फिमेल प्रेझेंटी खूप कमी होती, त्याच्यामुळे आणखीन बी हा आकडा 140 पण जाऊ शकतो. आणि SCचं बघा 158 लागू शकतो, फिमेलचा 150, 154 लागू शकतो. ST जनरलचा 156, फिमेलचा 150. त्यानंतर ACBCचा 162 लागू शकतो आणि फिमेलचा 156. NTD आणि NTC दोन्हींचासाठी 164 आणि 160 फिमेलसाठी. SBCसाठी 158 आणि फिमेलसाठी 154.